तुम्हाला एक सांगू का, पैशांमुळे जर आई वडिलांची लाज वाटत असेल, काही ठिकाणी तरुण मंडळाला मला सांगायचं आहे, पैशांमुळे जर आई वडिलांची लाज वाटत असेल, पैशांमुळे मायबाप आपल्यापासून जर दुरावत असतील, तर माझं प्रामाणिक मत आहे एवढा पैसाच कमवू नका की जेणेकरून मायबापाची लाज वाटेल। चं उदाहरण द्यायचं म्हटलं तर पंढरपूरला पांडुरंग कोणामुळे आला? भक्त पुंडलिकामुळे महाराज। माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थासी। आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये 4 जणांना देव मानलं जातं। 4 जणांना, कोणाला? मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव। आई देव समाने, पिता देव समाने, आपले गुरु देव समाने, आणि चौथं अतिथी। अतिथी म्हणजे काय हो महिला मंडळ? अतिथी जो कधी तिथी पाहून येत नाही, अचानक येतो, अचानक, कधी त्याचा मेळच नाही, त्याला म्हणतात अतिथी। जो तिथी पाहत नाही तो, पण त्याला सुद्धा हिंदू धर्म संस्कृतीमध्ये देव मानलं गेलं। अतिथी देवो भव। हो, हे 4 जणांना देव मानलं जातं महाराज। आई वडिलांची सेवा करा महाराज। हो, कारण तुम्हाला एक सांगू का, पैशांमुळे जर आई वडिलांची लाज वाटत असेल, काही ठिकाणी तरुण मंडळाला मला सांगायचं आहे, पैशांमुळे जर आई वडिलांची लाज वाटत असेल, पैशांमुळे मायबाप आपल्यापासून जर दुरावत असतील, तर माझं प्रामाणिक मत आहे एवढा पैसाच कमवू नका की जेणेकरून मायबापाची लाज वाटेल। हो, कारण या भारत देशामध्ये आई वडिलांना देवते समान मानलं जातं। मग ज्या देशामध्ये आई वडिलांना देवा समान मानलं जातं, त्याच देशामध्ये रोज जर हजारो वृद्धाश्रम जन्माला येत असतील, तर महाराज आपण कुठेतरी चुकतोय महाराज। विठाला म्हणून आई वडिलांची सेवा करा महाराज। विसरू नको रे आई बापाला, विसरू नको रे आई बापाला, झिजविली त्यांनी काया, काया झिजवून तुझ्या शिरावर धरल सुखाची छाया रे वेड्या, मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही तुला आई बापाची माया। विसरू नको रे आई बापाला, झिजविली त्यांनी काया, काया झिजवून तुझ्या शिरावर धरील सुखाची छाया रे वेड्या, मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही तुला आई बापाची माया। तुला मिळेल बंगला गाडी, त्याची गाडी मोटर गाडी, तुला मिळेल बंगला गाडी, त्याची गाडी मोटर गाडी, आई बाप मिळणार नाही ही जाण राहू दे थोडी, आई बाप मिळणार नाही ही जाण राहू दे थोडी। विसरू नको रे आई बापाला, विसरू नको रे आई बापाला, झिजविली त्यांनी काया, काया झिजवून तुझ्या शिरावर धरल सुखाची छाया रे वेड्या, मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही तुला आई बापाची माया। म्हणून आई वडिलांना जीव लावा महाराज, आई वडिलांची घरी सेवा करा। कारण तुम्हाला एक वाक्य सांगतो, नीट आहे का, देवाची पूजा केल्याने देव भेटेलच असं नाही, देवाची पूजा केल्याने देव भेटेलच असं नाही, पण आई वडिलांची जर सेवा केली तर देव भेटणारच, याच्यात काही शंका नाही। म्हणून आई वडिलांची सेवा करा महाराज। आई वडिलांजवळ सर्व तीर्थ आहे, कुठं हिंडायची गरज नाही, कुठं जायची गरज नाही, फक्त आई वडील खुश ठेवा महाराज। विठाला विठाला हो, कारण हा नरदेह पुन्हा पुन्हा नाही, हा नरदेह एकदाच आहे महाराज। तुम्ही बा, एखादा जनावर जर मेलं ना, जनावर, एखादं जनावर, त्याचा कुठलाच अवयव वाया जात नाही, काहीतरी उपयोगाला
येतोच महाराज, त्याच्या चमड्याचा आपण चप्पल घालू शकतो महाराज. हो, पण हे जनावर जर गेलं ना, हे जनावर काहीच उपयोग होत नाही. गेल्यावर काहीच उपयोग होत नाही. जाळल्यावर राख होती, पुरल्यावर किडे खाऊन टाकतात, याचा काहीच उपयोग होत नाही. पण हा नरदेह जर भक्ती तल्लीन झाला, हा नरदेह जर नामचिंतनाकडे गेला, तर याच्यासारखा पवित्र देह पृथ्वी तलाव कुठं नाही. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. हा देह जर भगवंताच्या नामात तल्लीन झाला, त्याच्यासारखा पवित्र देह पृथ्वी तलावर नाही. आणि या देहाची ज्याला किंमत कळाली, या देहाची ज्याला किंमत कळाली, तो म्हणतो या जगण्यावर, या जीवनावर शतदा प्रेम करावे. आणि ज्याला याचा कंटाळा आला, आयुष्याचाच ज्याला कंटाळा आला, तो म्हणतो यमा चिठ्ठी कुठं हरवली. फरक पहा तुम्ही. हा नरदेह सारखं सारखं नाही. आंधळाच्या हातामध्ये जसा कावळा सापडावा ना, तसा हा नरदेह आपल्याला मिळालाय. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म चुकलिया वर्म फेरा पुढे. मा शेवटचा जन्म आहे मनुष्य जन्म. हो, तुम्ही पहा आता हा माईक आहे, या माईकची वॉरंटी आहे का नाही? माईकची वॉरंटी आहे ना. गाडी घेतली, वॉरंटी आहे. बल्बची गॅरंटी आहे, गॅरंटी, वॉरंटी नाही. वॉरंटी म्हणजे काय? दुरुस्ती करून देणे. आणि गॅरंटी म्हणजे दुसरं नवीन पीस देणे, बरोबर? मग बल्बची सुद्धा गॅरंटी आहे, बल्बची. पण ज्याच्यासाठी बल्ब लावायचा आहे त्याची गॅरंटी आहे का? तो कधी उडण सांगता येतं का? नाही ना महाराज. या देहाची एक क्षण सुद्धा गॅरंटी नाही. क्षणभंगूर नाही भरवसा, गॅरंटी नाही. क्षणभंगूर नाही भरवसा. हो, अजिबात या देहाची गॅरंटी नाही. हा देह कधी जाईल सांगता येणार नाही. कोण दिवस येईल कैसा, नाही देहाचा भरवसा. किती काहीही करा, मृत्यू हे अटळ आहे. जो जन्माला आलाय तो एक ना एक दिवस जाणारच आहे. तुम्ही काही करू शकत नाही.